मित्रांनो, भरपूर जणांना प्रॉब्लेम होतो की मार्केटमध्ये स्पाइक येतात, मोठमोठ्या कॅन्डल बनतात आणि आपण याला कशा प्रकारे अनालिसिस करू शकतो आणि आपण लावलेला स्टॉप लॉस हा हिट होऊन जातो. तर ह्या स्टॉप लॉस पासूनही आपण कशा प्रकारे वाचू शकतो. आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे. होणारे स्पाइक आणि आपला स्टॉप लॉस आपण सेफ कसं काय ठेवू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. मी आपला कपिल आपल्या मराठी मनीच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, व्होलॅटिलिटी म्हणजे काय की जे आपण मार्केटमध्ये स्पाइक पाहतो, ज्या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, एक रेड कॅन्डल बनली, एक ग्रीन कॅन्डल बनली. याची रेंज ऑलमोस्ट सिमिलरच होती, फक्त शॅडो वर खाली झाला. इथे तुम्ही पाहू शकता एक ग्रीन कॅन्डल बनली, लगेच सेम रेड कॅन्डल बनली. याला आपण व्होलॅटिलिटी म्हणतो की मार्केट आहे ना सडनली स्पाइक करतं आणि वरती किंवा खालच्या दिशेला हे जोरात येतं. मग अशा टायमाला काय होतं ना मित्रांनो, पहिला मुद्दा तर आपल्याला ट्रेड करणं अवघड होतं. त्यातल्या त्यात कधी आपण ट्रेड केला तर आपला स्टॉप लॉस इथे हिट होण्याचे जास्ती चान्सेस असतात. कारण मार्केट अशा ज्या मोठमोठ्या शॅडो बनवतो ना मित्रांनो, हे शॅडो आहे ना आपला स्टॉप लॉस हिट करतात आणि शेवटी ट्रेंड हा आपल्या दिशेलाच जातो. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटची व्होलॅटिलिटी कशी राहू शकते आणि त्या बेसवर आपण स्टॉप लॉस कसा ठेवू शकतो हेच पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर मित्रांनो, आज आपण एक इंडिकेटर पाहणार आहेत. ते आपल्याला मार्केटची व्होलॅटिलिटी पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला स्टॉप लॉस कसा आणि कुठे लावायचं ते देखील सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय करायचंय, इंडिकेटरवर क्लिक करायचं. इंडिकेटरवर क्लिक केल्यानंतर ATR इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला देईल ॲव्हरेज ट्रू रेंज. नावच पाहून घ्या, मार्केटचा ॲव्हरेजची ट्रू रेंज म्हणजे एक रेंज तो आपल्याला सांगणार आहे. त्यावर आपण क्लिक केलं तर या अशा प्रकारचं आपल्याला इथे इंडिकेटर प्लेस होताना दिसतंय. याला आपण थोडंसं लहान करून घेऊ की जेणेकरून आपल्याला वरचा चार्ट हा जास्ती विजिबल होऊन जाईल. आता इथे केल्यानंतर मी नेहमी सांगतो की कोणतंही इंडिकेटर असलं तर त्यामध्ये आपल्याला सेटिंग मध्ये जाऊन एकदा सेटिंग पाहून घ्यायची की नेमकं त्याच्यात काय आहे. आता इथे कलर आहे, मी याला ब्लॅक करून घेतो आणि थोडासा डार्क करतो की जेणेकरून आपल्याला त्याची विजिबिलिटी ही चांगली दिसेल. आणि त्यानंतर इनपुट मध्ये पाहिलं तर 14 आहे, म्हणजे 14 पिरियडचा हा ATR आहे मित्रांनो. आता या प्रकारे ATR लावल्यानंतर आता मित्रांनो आपण हा चार्ट 15 मिनिटावर शिफ्ट करून घेऊ. तर आता ATR 14 पिरियडचा म्हणजे काय तर मागच्या 14 कॅन्डलची एक ॲव्हरेज रेंज काढून देणार की मागच्या 14 कॅन्डल ह्या कोणत्या रेंजमध्ये फिरताय आणि त्या कॅन्डलची रेंज काय आहे. त्याने आपल्याला काय समजणार आहे की ऑन अन ॲव्हरेज आपल्याला किती मोमेंटम ही पाहायला मिळू शकते. तर चला आता सर्वात पहिले आपण पाहू की ह्या इंडिकेटरच्या बेसवर आपल्याला व्होलॅटिलिटी कशा प्रकारे समजते. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकतात की हा इथे एक बॉटम बनला आणि त्या बॉटम बनल्यानंतर मार्केट रायझिंग झालेलं आहे. आता तेव्हाही ATR हा आपल्याला वरच्या दिशेला जाताना दिसतो ना मित्रांनो, तेव्हा समजून घ्यायचं की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी ही आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे. ती कशी तर आपण याला चार्टशी रिलेटेड करूया. तुम्ही कधी तिथूनच चार्ट पाहिला मित्रांनो तर चार्टने एक डायरेक्शन वाईज मूव्ह आलेली आहे. आता डायरेक्शन पाहिले तर स्विंग पहा किती लांब लांब बनलेला. हा पहिला इथून मार्केट रिजेक्शन घेतलं, हा एक स्विंग बनला, त्यानंतर पुढचा हा स्विंग. म्हणजे ही जी रेंज आहे ना ही खूप मोठी बनायला लागली. का? कारण ATR हा इथून रायझिंग झालेला आहे. ATR जेव्हा ही रायझिंग होतो तेव्हा आपल्याला चार्ट मध्ये मोठमोठ्या मुवमेंट पाहायला मिळतात, म्हणजे हाय व्होलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची, ATR आपल्याला मार्केटचं डायरेक्शन सांगत नाही. ATR आपल्याला काय सांगतो तर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी ही किती राहू शकते. आणि जेव्हाही ATR तुम्हाला या प्रकारे साइडवेज होताना दिसतो तर तुम्हाला मार्केटची मोमेंटम पहा एक साइडवेज मध्ये सुद्धा पाहायला मिळते. जेव्हा ATR हा रायझिंग होताना दिसतो तेव्हा आपल्याला मार्केट हे मोठमोठ्या मोमेंटम किंवा मोठमोठ्या रेंजमध्ये मूव्ह होताना दिसतं. आणि जेव्हा ATR हा साइडवेज होतो तेव्हा मार्केट एक रेंजमध्ये ट्रॅव्हल करताना दिसतं. आता त्याचप्रमाणे ATR जेव्हा खाली येतो मित्रांनो, मार्केटची रेंज ही लहान होऊन गेलेली असते. लहान का झालेली असते? कारण जी व्होलॅटिलिटी असते ती त्यामधली कमी झालेली असते. म्हणून तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपल्याला हे स्विंग एकदम लहान लहान स्वरूपात पाहायला मिळतात. तर ATR आपल्याला मार्केटची रेंज सांगतो. सर्वात प्रथम जेव्हा ATR रायझिंग आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा मार्केटचे स्विंग हे खूप मोठमोठे असतात. आणि जेव्हा ATR डाऊनला किंवा साइडवेज होतो तेव्हा मार्केट एका रेंजमध्ये असायची शक्यता असते. आता मित्रांनो, ATR आपल्याला ना ॲव्हरेज मोमेंटमच्या
बद्दल सुद्धा सांगत असतो. आता ॲव्हरेज मोमेंटम म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये इंडेक्स हा किती मोमेंटम करेल. मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकतात की हा शॉर्ट टर्म साठी ATRचा हा इथे टॉप बनलेला आणि जवळपास इथे 62 पॉईंट दिसत आहे. तर मग ही जी रेंज आहे, ह्या ज्या कॅन्डल आहे ना, ह्या 62 पॉईंटच्या रेंज मध्ये फिरू शकता. म्हणजे याची एक रेंज आपल्याला पाहायला मिळू शकते. तुम्ही ज्याही टाइम फ्रेमवर पाहताय त्या टाइम फ्रेमची एक कॅन्डल मिनिमम किती फिरू शकते, पण मॅक्सिमम ती ना 60 पॉईंटच्या आसपास फिरू शकते. या प्रकारे आपल्याला चार्टची रेंज आयडेंटिफाय करता येतो मित्रांनो ATRच्या मदतीने. चला अजून एक उदाहरण पाहूयात आपण. हा आपल्याला ATRचा इथे टॉप बनताना दिसतोय मित्रांनो आणि ॲव्हरेज तिथेही 61 पॉईंट आपल्याला पाहायला मिळत आहे. हा इथे जो आपल्याला चार्ट दिसतोय मित्रांनो, हा ऑन अन ॲव्हरेज 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर म्हणजे पुढच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर हा जवळपास 60 पॉईंटच्या आसपास मोमेंटम करू शकतो. याप्रमाणे आपण अंदाज बांधू शकतो मित्रांनो. आता भरपूर जणांना प्रश्न, मग डायरेक्शन कोणती येईल, वरच्या साईडची का खालच्या साईडची? तर मित्रांनो ATR आपल्याला डायरेक्शन सांगत नाही, हे मी तुम्हाला पहिलेही मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्शन समजत नाही, आपल्याला फक्त चार्ट कशा प्रकारे आणि किती पॉईंट मध्ये मोमेंटम करू शकतो हेच समजतं. सर्वात महत्वाचं मित्रांनो, ATRचं व्हॅल्यू आहे ना, ही प्रत्येक टाइम फ्रेमवर वेगवेगळी असते. चला एक्झाम्पल म्हणून आपण 1 हवरचा टाइम फ्रेम इथे चेक करू. आता इथे कधी आपण परत पाहिलं मित्रांनो, ऑन अन ॲव्हरेज आपल्याला किती पॉईंट दिसत आहे, 98. मग ह्या ठिकाणून आपल्याला पुढच्या 1 तासाची कॅन्डल जवळपास 98 पॉईंट मोमेंटम होऊ शकते, हे आपल्याला ATR सांगतोय. आता तुम्हाला हवं तर तुम्ही याला कोणत्याही टाइम फ्रेमवर यूज करू शकतात. हे डिपेंड करतं तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार, की तुम्ही स्कॅल्पर आहात, इंट्राडे ट्रेडर आहात किंवा स्विंग ट्रेडिंग करत आहात. तर तुम्ही त्यानुसार ATR तुम्हाला हव्या त्या टाइम फ्रेमवर स्विच करू शकता आणि त्या टाइम फ्रेमनुसार तो तुम्हाला इन अन ॲव्हरेज मोमेंटम किती होऊ शकते चार्टवर ते सांगून देईल. आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलू मित्रांनो, की ATRच्या मदतीने आपण स्टॉप लॉस कशा प्रकारे सेट करू शकतो किंवा ATRच्या मदतीने आपण स्टॉप लॉस कसा शोधू शकतो. आता आपण निफ्टीच्या 15 मिनिटाच्या चार्टवरच पाहू की स्टॉप लॉस कशा प्रकारे आपल्याला लावता येईल. तर मित्रांनो आता स्टॉप लॉस ठेवण्यासाठी काय करायचं, पहिले तर तुम्हाला प्राइस ॲक्शन पाहिजे, कारण ATR आपल्याला ट्रेंड दाखवत नाही. मग आपण इथे पाहतोय मार्केट वर केलं, खाली आला आणि परत आता मार्केट वर जात आहे. या लेवलला कधी आपण ट्रेड इनिशिएट करणार, तर त्या लेवलला आपण ट्रेड इनिशिएट करणार आहे तेव्हा आपल्याला ATR वर लक्ष ठेवायचं आहे. आणि ATR कधी आपण पाहिला मित्रांनो, त्या टायमाला तो नियर अबाउट किती आहे, तुम्ही कधी त्या रेंजला पाहिलं, 50चा आहे. तर तुम्हाला 50चा चार्टवर ऑप्शनवर नाही आहे, आपला हा इंडेक्सच्या चार्टवरचा आहे. उदाहरणार्थ कधी पाहायला गेलो मित्रांनो, तर इथे कुठे ट्रेड ऍक्टिव्हेट झाला आपला 21,244 ला, तर मग आपला स्टॉप लॉस ऑलमोस्ट 200च्या आसपास राहील. म्हणजे 195 ते 200च्या आसपास असा आपला इंडेक्सवर स्टॉप लॉस ठेवणं हे गरजेचं आहे, ऑप्शनला नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कधी याप्रमाणे आपण इथे स्टॉप लॉस मेजर केला फक्त आणि फक्त ATRच्या मदतीने, प्राइस ॲक्शनच्या मदतीने नाही म्हणत आहे मी, ATRच्या मदतीने, तर आपला इथे 50 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतोय आणि तुम्ही पाहू शकता की तो स्टॉप लॉस हिटच झाला आणि स्लो अँड स्टडी आपल्याला वरच्या साईडला मार्केट हे जाताना दिसतंय. स्टॉप लॉस ठेवायच्या अजून 2 पद्धती आहे. कधी व्हॉलॅलिटी जास्ती मोठ्या स्वरूपात असेल तर तुम्ही त्याला 1.5 म्हणजे 1.5 पट सुद्धा इथे स्टॉप लॉस ठेवू शकतात. आणि बँक निफ्टीमध्ये कधी तुम्ही यूज करता तर 1.5 ते 2 पट हे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकतात. आपण इथे निफ्टीमध्ये पाहतोय, प्रत्येक इंडेक्सनुसार आहे ना स्टॉप लॉस थोडासा बदलतो. का बदलतो याचं कारण समजून घ्या. निफ्टी बँक निफ्टीपेक्षा कमी व्हॉलॅलिटी असते त्यामध्ये, म्हणून आपण 1 किंवा 1.5 पट ठेवायचा आहे ATRच्या हिशोबाने. आणि जेव्हा आपण बँक निफ्टीमध्ये ठेवतो तेव्हा आपण 1.5 ते 2% हिशोबाने ठेवायचा आहे. अजून एकदा सांगतो, ऑप्शनमध्ये नाही तर आपल्याला चार्टवर ठेवायचा आहे. आता तुम्हाला इथे 50 पॉईंटचा स्टॉप लॉस खूप मोठा वाटेल मित्रांनो, ऑप्शनमध्ये कधी तुम्ही ॲट द मनी घेतलात तर तो स्टॉप लॉस जवळपास 25 पॉईंटचा येतो. आणि ॲट द मनीमध्ये स्टॉप लॉस का कमी झाला, आउट ऑफ द मनीमध्ये कसा वाढतो, इन द मनीमध्ये कसा कमी होतो हे जाणून घ्यायचं असेल तर आपली ऑप्शनची सिरीज आहे, तिच्यामध्ये हे टोटली समजवलेलं आहे. आता त्यात मी परत जात नाही, तुम्हाला एक बेसिक सांगितलंय. तुम्हाला कधी इन डिटेल हवं असेल तर तुम्ही जाऊन ती सिरीज पाहू शकता. तर या प्रकारे आपण इथे स्टॉप लॉस प्लेस करू शकतो. आता स्टॉप लॉस प्लेस करायचा फायदा काय होणार आहे मित्रांनो, आपल्याला एक तर आपल्याला स्टॉप लॉस सापडला परफेक्ट. दुसरं, मार्केट कितीही खाली वर गेलं तर त्या रेंजला तो टच करत नाही आणि आपला सेफ स्टॉप लॉस राहतो.
भरपूर टायमाला काय होतं, आपण ट्रेड इनिशिएट केला एखाद्या पर्टिक्युलर अशा रेंजमधनं, मार्केट वर जातं, परत खाली येतं, इथे थोडा टाइमपास करून परत वरच्या दिशेला जातं, म्हणजे आपला स्टॉप लॉस इथे ट्रिगर करून मार्केट वर जातं. पण ATRच्या मदतीने कधी तुम्ही स्टॉप लॉस लावला तर तुम्हाला या ठिकाणी स्टॉप लॉस हंटिंग पासून तुम्ही वाचू शकतात मित्रांनो. म्हणून ATRच्या मदतीने सुद्धा तुम्ही स्टॉप लॉस इथे प्लेस करू शकतात. हे ATRचे 2 स्टॉप लॉस संदर्भातले फायदे मित्रांनो. त्याचप्रमाणे आपण आता एखादं सेलिंगचं कधी उदाहरण पाहिलं मित्रांनो, की जिथे आपल्याला आता सेलिंग पाहायला मिळते. जसं ह्या ठिकाणी, आता ह्या ठिकाणी आपल्याला एक ब्रेकआउट होताना दिसते पहा. मार्केट खाली आलं, वर पुलबॅक घेतला आणि परत त्याला ब्रेक केला. मग इथे कुठेतरी आपण पोझिशन बनवतो, त्या टायमाला पोझिशन बनवतो तेव्हा ATRची व्हॅल्यू काय तर 36 या ठिकाणी. मग तुम्ही 36 पॉईंटचा इथे कधी स्टॉप लॉस ठेवला, ब्रेक झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा स्टॉप लॉस इथे हिट झाला आणि याने तुम्हाला एक डाऊन ट्रेंड सुद्धा पाहायला मिळालेला. या प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकतात मित्रांनो. त्याच प्रकारे मित्रांनो तुम्ही स्टॉप लॉस ट्रेलिंगसाठी पण ATRचा वापर करू शकता. तर आपल्याला ATR मार्केटची रेंज दाखवतो, कोणत्या रेंजमध्ये किती पॉईंटमध्ये मार्केट फिरू शकतं. त्यानंतर ATR आपल्याला स्टॉप लॉस सुद्धा शोधून देतो आणि तो किती पॉईंटचा असू शकतो ते एक्झॅक्टली सुद्धा आपल्याला सांगतं आणि त्याच्या मदतीने आपण स्टॉप लॉस ट्रेल सुद्धा करू शकतो. हे ATRचे फायदे मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचंय मित्रांनो. व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.